गुड इव्हनिंग एव्हरीवन. आवाज येतो माझा सर्वांना? येस सर. ओके, आज आपण ब्लाइंड फोल्डचा लाईव्ह डेमो बघणार आहोत की ब्लाइंड फोल्ड पण कसं खेळता येतं. तर त्यासाठी मला 2 जण व्हॉलंटियर पाहिजेत. म्हणजे कोणी पीसी वरून लॉग इन केलंय का? पीसी किंवा लॅपटॉप वरती कोणी लॉग इन केलंय? हा, अथर्व. सर मी लॅपटॉप वरनं लॉग इन केलं. आणि झूम मीटिंग पण त्याच लॅपटॉप मध्ये आहे ना? हो. ओके, अथर्व स्क्रीन शेअर करता येईल तुला? हा. एक मिनिट. अथर्व केलं आलं. ओके अथर्व, आता क्रोम ब्राउझर मध्ये जा. chess.com सर्च कर. chess.com. टूल्स मध्ये जा आता. एनालिसिस बोर्ड. ओके, आता मला सांगा की नोटेशन कोणाचे परफेक्ट आहेत अजून? कोणाला नोटेशन आणि गेम बरोबर सांगता येईल? कारण की आता समजून घ्या, सिस्टम समजून घ्या सर्वांनी. आणि अथर्व, व्हिडिओ चालू ठेवता येईल तुला? आणि बॅकग्राऊंड मध्ये नॉइज नाही ना होणार? नाही. आणि व्हिडिओ ऑन ठेवायचा. आणि आता समजून घ्या आपण काय करणार आहोत. तर मी इथून डोळे बंद करून खेळणार. तर तुम्ही ज्या साईडने खेळताल तर तुम्ही काय खेळत ते मूव सांगायची आहे. आणि मी काय खेळणार आहे माझी मूव सांगेल आणि ती बोर्डावरती करायची आहे मूव. अथर्वची स्क्रीन दिसतीये सर्वांना क्लिअर? मेसेज मध्ये सांगा सर्वांनी. अथर्वची स्क्रीन क्लिअर दिसतीये सर्वांना? ओके, आवाज येतोय क्लिअर आमचा सर्वांना? सर काय घेत आहो आपण? मग तेच तर सांगतोय ना, वेट ना जरा. ओके, सर्वांनी परत लक्ष द्या. आता आपण काय खेळणार? ब्लाइंड फोल्ड खेळणार आहोत. म्हणजे इथे अथर्व मूव करेल एका साइडने. जो खेळेल तो त्याची मूव सांगेल. आणि मी काय करणार, मी डोळे बंद करून खेळणार आणि मी माझी मूव सांगणार, ती बोर्डावर करायची. अथर्व समजलं का तुला? हा. ओके, मला सांगा नोटेशन कोणाचे परफेक्ट आहेत असं वाटतं तुम्हाला अजून? हा, ऋषी. ऋषी, आवाज येतोय का? हो सर. नोटेशन परफेक्ट आहे? हो सर. अथर्व, तुझं कसं आहे नोटेशन? एव्हरेज आहे. ओके ओके अथर्व, आता समजून घे. ऋषी त्याची मूव सांगेल. आपण थोडस अगोदर. आणि ऋषी, तुझ्या बॅकग्राऊंड मध्ये नॉइज नाही ना होणार? नो सर. ओके, आणि व्हिडिओ चालू ठेवायचा ऋषी. येस सर. ओके, आपण आता हे करूयात.
ऋषी कोणत्या साईडच्या कलरने तुला कम्फर्टेबल राहील गेम खेळायला? सर मी सर हा. व्हाईट नाही खेळेन सर व्हाईट. आता अथर्व लक्ष दे. आता ऋषी ज्या मूव सांगेल तर तुला त्या व्हाईटच्या मूव करायच्या तिथे बोर्डावरती, आणि मी ज्या मूव सांगेन ब्लॅकच्या तर त्या बोर्डावरती करायच्या. जमतील अथर्व तुला बरोबर? हो सर. ओके ऋषी, आपण आता असं टेम्पररी पास मूव करूयात आणि मग त्याच्यानंतर परत गेम सुरू करून मी डोळे बंद करून खेळेल. ओके अथर्व, ऋषी सांग तुझी मूव. E4. ओके E5. N3. ऐकायला नाही आलं. N3. ओके, आता लक्ष द्या दोघांनी. समजलं आता काय करणार आहे? आता मी फक्त काय करणार आहे की मी डोळे बंद करून खेळणार आहे, आणि तुम्ही दोघांनी पण, मी आता एकदा डोळे बंद केले की तुमच्या दोघांना पण म्यूट करू नका दोघांनी, कारण तुम्ही जर म्यूट केलं मला काय अनम्यूट करता नाही येणार. आणि आता मी परत म्यूट करतो सर्वांना, आता कोणाला स्वतःला अनम्यूट नाही करता येणार. ओके, आता मी तुमच्या दोघांना अनम्यूट करून ठेवतो फक्त, अथर्व आणि ऋषी. ओके, बाकीच्यांना येतोय ना आवाज वगैरे सगळं? आमच्या तिघांचा आवाज बोर्ड दिसतोय क्लिअर सर्वांना? मेसेज मध्ये सांगा, मला स्क्रीन नाही दिसत तुमची आता. आवाज क्लिअर येतोय का माझा? डोळे झाकून करणार. ओके, आता इथे अथर्व इथे लक्ष दे. आता इथे खाली जे एरो दिसतात ना, खाली खाली जा. तर हा दाबला, ऐक आता इथे माहितीये ना, जर हे दाबलं तर एक मूव मागे येईल, एक एक मूव मागे येईल, आणि त्याच्या इकडचं दाबलं तर पूर्ण मूव मागे येतील. जर एखादी मूव चुकून चुकीची केली तर हे बटन दाब आता एकदा. हा, समजलं ना? याने एक मूव बॅक येईल, मग तुला मूव परत करेक्ट करता येईल. हो. समजलं ना? हो सर. त्याच्या इकडचं नको दाबू लेफ्टचं, नाही तर पूर्ण गेम बॅक होईल. आणि ऋषी आणि अथर्व दोघांनी लक्ष द्या, जर बॅकग्राऊंड मध्ये आवाज झाला तर मला खेळता नाही येणार, कारण कॉन्सन्ट्रेट करावं लागतं खूप. ओके, समजलं दोघांना, ऋषी आणि अथर्व? हो सर. हो सर. ओके, कोणाचा तर आवाज येतोय? ऋषी, मला असा आवाज आल्यावर मला नाही खेळता येणार डोळे बंद करून. सर 1 मिनिट. हो सर आता. ओके, रेडी? सांगा आता फर्स्ट मूव काय झाली, E4 ला E5. त्याला सांगा आता ऋषी काय खेळणार आहे? N3. नाईट H3 मूव करा अथर्व त्याचे. केली अथर्व?
हो सर. ओके. त्याला बिशप C5. केली सर. आता रिसीव करेल ना त्याच्यामुळे. क्वीन आणि F3. क्वीन F3. येस. त्याला नाईट F6. क्वीन B3. D3 नाही B3. केली मूव बरोबर बोर्डावर. येस हो सर. सर. क्वीन B3 ना. त्याला शॉर्ट कॅसल. नाईट G5. कॅसल केली ना माझी मग शॉर्ट कॅसल. येस सर. नाईट G5 ना. येस. त्याला D6. D4 डायमंड D6. QH3. बिशप क्रॉस H3. B क्रॉस H3. नाईट C6. B4. B2.
B3, B3. त्याला H6, H4 horse, H6. सर ऐकायला नाही आलं. H6, H चं pawn, H6. Pawn to H6. H4 horse. HF3. हा HF3. काय HF3. HF3 का नाईट F3? Knight F3. अथर्व केली का NF3 मग त्याची? येस सर. त्याला नाईट क्रॉस E4. BD3. काय बोला? BD3. बिशप D3 आहे त्याचे मग. नाईट क्रॉस F2. Short castle. नाईट क्रॉस H3.
नाईट H3 केली ना माझी मग? Yes, sir. King G2. त्याला क्वीन D7, QD7, Knight G1. त्याला क्वीन G4, King H1. बिशप क्रॉस G1, B E2. काय बोला? B E2. बिशप E2 ना? Yes, sir. क्वीन क्रॉस E2,
N C3. Queen G4. D3. काय? D3. Knight F2 check. RF2. Bishop cross F2. Knight E4. No. Knight E4. Knight E4. Yes, sir. Queen G1. Knight. झालं? Yes, sir. एक मिनिट. ओके एव्हरीवन, मजा आली का बाकीच्यांना? मेसेज मध्ये सांगा. सर मी अनम्यूट करू? काय काय? अनम्यूट करू सर मी? तुझं अनम्यूटच आहे ना, म्यूट करू का म्हणतोय का? हो सर, म्यूट करू? हो. ओके अथर्व, स्टॉप कर आता स्क्रीन. ओके एव्हरीवन, कसं वाटलं सर्वांना? आता अनम्यूट करू शकता.
खूप मजा आली. अजून सर इंटरेस्टिंग गेम वाटला. इंटरेस्टिंग वाटलं अजून? वाटलेलं का मी जिंकेल म्हणून डोळे बंद करून? नसेल वाटलंय ना? नो सर. काय वाटलेलं मग? मला वाटलेलं तुम्ही जिंकणारच. ओके स्पूर्वा, थँक्यू सो मच. सर खूप मजा छान होत. सर खूप छान वाटलं. ओके अथर्व हे हा फर्स्ट आला होता ना ऋषी आपल्या टुर्नामेंट मध्ये मला वाटतं सॅटर्डे Yes, sir. संडे फर्स्ट आला होता ना ऋषी. हो सर. व्हेरी गुड. चांगला खेळत होता ते क्वीन एज तरी नव्हती द्यायची तिकडे. सर मिस्टेक झाली सर. ओके ओके एव्हरीवन एन्जॉय केलं का? पाहिलं का बुद्धिबळाचा अभ्यास करून किंवा काय होऊ शकतं आपण कुठल्या लेवलला आपलं माइंड घेऊन जाऊ शकतो किंवा आपली इमॅजिनेशन लेवल किती घेऊन किती करू शकतो. हो सर. कारण किती डोळे उघडून आपल्याला खेळता नाही येत पण ते बुद्धिबळाच्या अभ्यासाने बुद्धी आपली एवढी तल्लख होते की नंतर तुम्ही डोळे बंद करून पण कोणाला तरी हरवू शकता. हो सर. तर हे सगळं बुद्धिबळाच्या अभ्यासामुळे झालेलं आहे. ओके ओके सर. मग सर्वांनी आता 2 दिवस उरलेत. उद्या आपली डेमो टुर्नामेंट होईल. इथे लाईव्ह मध्येच असेल. उद्या डेमो टुर्नामेंट झाली की मग आता फ्रायडेला आपली फायनल टुर्नामेंट होईल प्राइजची. मग आता जेवढे 2 दिवस राहिलेत ग्रुप वरती 2 ओपनिंगचे व्हिडिओ आणि कालचं जे एंड गेम शिकलो आपण त्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर हे तिन्ही व्हिडिओ सगळ्यांनी बघून घ्या. थोडं प्रॅक्टिस करा टुर्नामेंटच्या आधी. जेवढं व्हिडिओ रिव्हिजन करताल तेवढं चांगलं परफॉर्म करताल टुर्नामेंट मध्ये. ओके एव्हरीवन मग आता स्टडी करूयात आता. अजून कोणाला काय विचारायचंय आजचा ब्लाइंड फोल्ड बद्दल? काय विचारायचंय कोणाला? ओके आता आपण मग हे करूयात प्रॅक्टिस करूयात थोडी का लाईव्ह खेळ. हा आपण जे पिन किंवा ड्रॉ किंवा एका मूव मध्ये चेकमेट कसं करायचं ते त्या लीचेसच्या ह्याच्यावर खेळता येतं का? हा प्रॅक्टिस करता येतं ना त्याची. कोणता ऑप्शन असते त्यासाठी? आता ते खूप म्हणजे ते थोडंसं क्रिटिकल आहे मी सांगेन ते नंतर. येस ओके सर. मला आता सांगा काय करायचं आता लाईव्ह गेम खेळायचं खेळून दाखवू तुम्हाला लाईव्ह मध्ये का हे करायचं कालच्या सारखं पझलची प्रॅक्टिस करायची पोझिशनची प्रॅक्टिस सर लाईव्ह खेळू ना सर. लाईव्ह खेळायचं. ओके लाईव्ह खेळूयात 1-2 गेम. लाईव्ह. ओके ओके 5 मिनिटच्या गेम खेळूयात म्हणजे थोडे जास्त गेम होतील आणि मी त्यातल्या त्यात ट्राय करेन जास्तीत जास्त एक्सप्लेन करायचं आणि जर तुम्हाला कुठली मूव वाटली तर मेसेज मध्ये सांगा आणि आता परत म्यूट करतो सर्वांना अनम्यूट नाही करता येणार. मेसेज मध्ये सांगा आणि मी एक्सप्लेन करेन की मी ते का खेळलो. ओके आता सर्वांनी अगेन परत जे बेसिक बेसिक रूल्स असतील ना सर्वांनी लक्ष द्या. आता जेव्हा आपण E4 ने खेळतो ना तर हे नाईट कधी साईडला नाही काढायचे लक्षात ठेवा. आता अपोनंटने आपल्याला D4 करून दिलं तर आपण D4 खेळायचं. आता ही जी लाईन आहे आपण खेळतोय तर याला फ्रेंच डिफेन्स म्हणतात अपोनंट जे खेळाय त्याला. तर याच्याबद्दल पण कसं खेळायचं ना तर ते आपण याच्यामध्ये दिलेले ओपनिंगचे जे गेम्स आहेत ना त्याच्यामध्ये दिलेले आहे की कसं खेळायचं ते ओपनिंगचे जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये.
तर नाईट कधी पण डेव्हलप करताना ना शक्यतो सेंटरला करायचं. फक्त थोड्या काही ओपनिंग मध्ये नाईट वेगळीकडे डेव्हलप होतात, पण सुरुवातीला नाईट अशा साईडला डेव्हलप नाही करायचे. तिथून नाईट जे ते जास्त स्क्वेअर हँडल नाही करू शकत. पीसेस डेव्हलप आणि सर्वांनी लक्ष द्या. आता पीसेस बघा, पीसेस डेव्हलप पाहिजे, तुमचं किंग कॅसल मध्ये पाहिजे, तर त्याच्यानंतर आपल्याला जे आहे ते चांगलं खेळता येतं. पीसेस डेव्हलप असणं खूप गरजेचं आहे. हे जे आपले जसे पीसेस डेव्हलप आहेत ना, आता गेम खेळताना प्रत्येक वेळ वेगवेगळा पीस खेळायचा आता आपला, आणि सर्व पीसेस डेव्हलप करून घ्यायचे, त्याच्यानंतरच अटॅक वरती जायचा. बिशप क्वीन वरती अटॅक आहे आता.
क्वीनवर अटॅक आहे ना. एकच मूव आहे आपल्याकडे. ब्लॅकने रिझाईन दिलं. ओके, आता हा गेम समजून घेऊयात आता आपण. ओके, आता सर्वांनी नीट लक्ष द्या. तर खेळताना आपण व्हाईट कडून नेहमी E4 खेळायचंय. आता त्याला ब्लॅकने जी मूव्ह केली ना E6, तर याला फ्रेंच डिफेन्स म्हणतात. तर जेव्हा पण ब्लॅक ना, जेव्हा आपण E4 खेळेल आणि ब्लॅक E6 किंवा D6 किंवा C6 अशा काहीतरी मूव्ह करेल ना, तर आपण लगेच D4 पुश करायचंय. जर अपोनंटने E4 ला E5 केलं तर आपल्याला D4 करता येईल का? नाही. का नाही करता येत? कारण E क्रॉस D4 मारलं तर आपल्याला क्वीनने मारावं लागेल आणि त्याचा जो नाईट आहे तो आपल्या क्वीन वरती अटॅक करता करता डेव्हलप होतो. याचा अर्थ काय होतोय? त्याचा नाईट जो आहे तो फुकट डेव्हलप होतात. मग त्याच्यामुळे असं फुकट डेव्हलप करणं, आपले पीसेस फुकट डेव्हलप असतील तर तशा मूव्ह करायच्या. पण अपोनंटचे पीसेस जे आहेत ते फ्री मध्ये आपल्या पीस वरती अटॅक करता करता डेव्हलप नाही होऊन द्यायच्या. कारण ज्यांचे पीस जास्त ऍक्टिव्ह असतात, आता आपल्या गेम मध्ये बघितलं सर्वांनी, आपले पीस केवढे ऍक्टिव्ह होते, त्याच्यामुळे आपल्याला अपोनंटच्या किंग वरती अटॅक करता आलं. तर आता इथे ब्लॅक काय करतो, आधी E6 करतो, नंतर सेंटरला स्ट्राईक करतो. तर याला फ्रेंचचं एक्सचेंज व्हेरिएशन म्हणतात, की आपण जे पॉन एक्सचेंज केले ना, तर याला एक्सचेंज व्हेरिएशन म्हणलं जातं. मग जसं की आता इथे नाईट F3, मी काय म्हटलं, नाईट H3 ला नाही डेव्हलप करायचा. नाईट हा जो नेहमी F3 लाच डेव्हलप होतो. 95% ओपनिंग्स मध्ये व्हाईट कडून हा जो नाईट आहे तो F3 लाच डेव्हलप होतो. फक्त काही ओपनिंग्स असतात जिथे तो E2 ला वगैरे डेव्हलप होतो. तर आता इथे H3 मूव्ह का केलीये? कारण की हा जो बिशप आहे किंवा हा जो नाईट आहे, तर ते आपण G4 च स्क्वेअर कंट्रोल केलं H3 करून. अशा या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या गेम मध्ये आपल्याला खूप हेल्पफुल होतात. आता मी हा जो बिशप आहे E2 ला काढला असता तर याची काही व्हॅल्यू असते का एवढी? नाही. पण हा जो बिशप आहे D3 ला काढलाय आपण, तर हे दोन्ही डायगोनल कंट्रोल करतो हा बिशप. मग त्याच्यामुळे आपले पीसेस जेव्हा आपण ओपन करतो किंवा मूव्ह करतो, डेव्हलप करतो, तर तेव्हा लक्ष ठेवायचं आहे की आपण तो कोणत्या स्क्वेअर वरती डेव्हलप केलं पाहिजे. तर नाईट F3 बिशप D3 काय होतं, लगेच आपण कॅसल साठी रेडी होतो, आपला किंग सेफ होतो. मग त्याच्यानंतर आपण डेव्हलपमेंट करून अटॅक साठी रेडी होऊन जातो. आता इथे ब्लॅकने C5 मूव्ह केली आहे. तर C5 ब्लॅकचं काय म्हणणं आहे की हे पॉन मारून त्याचा जो हा बिशप आहे डेव्हलप होतो, नाईट डेव्हलप होतो. जर आता आपण हा पॉनने पॉन जर मारला नसतं तर त्याने काय केलं असतं, C4 मूव्ह केली असती. मग आपली पोझिशन जी आहे ती कायम झाली असते अजून. त्याच्यामुळे आपल्याला ते मारणं गरजेचं होतं. तर इथे पण फक्त असं ऍक्च्युली डेव्हलपमेंटच आहे इथपर्यंत. आता ही जी नाईट G5 ची मूव्ह आहे, तर ही या मूव्हला कसं म्हणणार आपण, नाईट
ईचा नाईट ईचा G5 कारण हे दोन्ही नाईट सेम स्क्वेअर वरती येतात इथे बघा NE G5. तर या कंडिशन मध्ये हे दोन्ही नाईट इथे जाऊ शकतात, पण प्रॉपर अटॅक कोणत्या नाईटने होतोय ना ते बघणं गरजेचं आहे आपल्याला. त्याला त्याच्यामुळे नाईट ईचा G5 ला. आता या कंडिशन मध्ये पण बघा आपल्या क्वीनला फक्त एकच स्क्वेअर आहे, ते म्हणजे D2. आणि आता इथे सिंपल आता अपोनंटने काय केलं, आपला हा बिशप आतमध्ये पॅक करायचं बघितलं, पण अपोनंटने हे विसरून गेला की या पोझिशन मध्ये काय होतंय. आणि या कंडिशन मध्ये आता अपोनंटने काही मूव्ह केली तर आपण बिशप क्रॉस G6 मारणार, आपला नाईट पण येतो G5 ला. मग त्याच्यामुळे अपोनंटने रिझाईन केलं, म्हणजे एक दोन मूव्ह मध्ये अजून चेकमेटच झालं असतं. क्लिअर समजलं सर्वांना? गेम समजलं सर्वांना एव्हरीवन? ओके, नवीन गेम सुरू करू. आता आता हे मला D6 खेळायचं होतं, हे चुकून सुटलं इथे. आता पोझिशनच्या अकॉर्डिंग ना आपल्याला गेम प्ले ना पोझिशनच्या अकॉर्डिंग जो गेम प्ले आहे ना तो शोधायचा असतो, सर्वांनी लक्षात ठेवा. आता इथे क्वीन साइडला आपल्याला काही ऍडव्हान्टेज नाहीये, कारण की ऑलरेडी अपोनंटची क्वीन साइड जी आहे ती स्ट्रॉंग झाली आहे. मग त्याच्यामुळे आपण काय केलं, इकडे ऍडव्हान्टेज शोधायचा प्रयत्न केला. बिशप H4 मरेल ना. कोण आहे बिशप H4? बिशप H4 ने नाही होत. आता हे पॉन पुश आलं, याचं काय तर करावं लागेल आता आपल्याला. क्वीन B6 ने पण फक्त चेक येतो, अजून काय होत नाहीये, ते शोधायचं आता.
एनडी5 मारून नाही चालत. आपला जो नाईट आहे ना तो पिन होईल या बिशपने. त्याच्यामुळे पॉन खाताना पण नेहमी विचार करायचा. जर आपण एनडी5 खेळलो असतो ना, नाईट क्रॉस डी5, तर आपला हे पिन झालं असतं मग त्या केसमध्ये. ओके, आपल्याकडे टाइम कमी आहे आता. 1च मिनिट फास्ट खेळावं लागेल. आज C2 बिशप येईल ना इथे.
टाइम फिनिश. ते पाहिलं होतं मी, क्वीन क्रॉस H7 येणार आहे. येऊन द्यायचं होतं ते, फक्त इकडे बिशप आणि नाईट डेव्हलप करायचं होतं मला. तर आता या पोझिशन मध्ये लगेच काही होत नाहीये. आता इथे या पोझिशन मध्ये सरळ सरळ मूव येते. किंग F1, किंग F8. पण तेच होतं थोडं ऍक्च्युली एक्सप्लेन करता करता ना, ब्लिट्झचे जे गेम असतात त्याच्यामध्ये समजत नाही, एवढं समजून नाही. ओके, तर आता आपण थोडेसे पझल करूयात म्हणजे प्रॅक्टिस होईल आपली. तर वेट करा, मी स्क्रीन शेअर करतो परत आता हे बंद करून. कालची प्रॅक्टिस केली का सर्वांनी? मला सांगा, कालची प्रॅक्टिस कोणी कोणी केली एंड गेमची किंवा ते पॉन एंड गेमची सांगितलेली? मेसेज मध्ये सांगा कोणी कोणी केली प्रॅक्टिस. हा प्रभास. सर हा, तुम्ही ते डोळे बंद करून कसं खेळला होता? विचार करून खेळ, डोळे बंद करून. म्हणजे इमॅजिन केलं का? हा, इमेजिन होतं सगळं. म्हणजे तेवढं लक्षात राहतं आपल्याला, काय आहे, कुठला पीस कुठे आहे, कोणी काय खेळलंय, तर ते सर्व लक्षात राहतं आपल्या. आपली बुद्धी एवढी वाढलेली असते चेस खेळून, बुद्धिबळ खेळून, बुद्धिबळाचा अभ्यास करून. ओके, आता सर्वांनी नीट लक्ष द्या इथे. तर हे मेट इन टू आहेत, म्हणजे दोन मूव मध्ये आपल्याला या साईडला जे पीसेस असतील त्या साईडने विचार करायचा. आपल्याला अपोनंटच्या किंगला दोन मूव मध्ये चेकमेट करायचं आहे. तर दोन मूव मध्ये चेकमेट करायचंय, तर बरोबर मेसेज मध्ये तीन मूव सांगणार तुम्ही. आता इथे फर्स्ट एक व्हाईटची मूव, ब्लॅकची मूव, त्याच्यानंतर तुमची मेटची मूव, म्हणजे अशा तीन मूव पाठवणार तुम्ही मला. आता व्हाईट काय खेळल्यावरती ब्लॅक काय खेळेल त्याला कोणत्या मूव मध्ये चेकमेट होत आहे. या ब्लॅकच्या किंगला दोन मूव मध्ये चेकमेट करायचं आहे. सर्वांनी मेसेज मध्ये पाठवायच्या मूव्स. ऋषी, एक मूव नाही पाठवायची, मी तेच सांगितलं. दोन मूव, चेकमेट इन टू आहे, दोन मूव मध्ये चेकमेट आहे. जर आता तुम्ही एखादी मूव सांगितली की व्हाईट काय खेळला, व्हाईट खेळला G6, तर त्याला तुम्ही विचार करा ना की ब्लॅक काय खेळू शकतो. ब्लॅक काहीतरी खेळेल ना, तर ब्लॅक काहीतरी खेळेल, काहीतरी जी मूव कंपल्सरी असेल. आता तुम्ही इथे काहीतरी मारलं तर ब्लॅकला मारावं लागेल, किंवा इकडे मारलं मग ती ब्लॅकची मूव, आणि मग तुमच्या एक मूव व्हाईटची येईल, एक मूव ब्लॅकची येईल, आणि सेकंड मूव मध्ये तुमच्या चेकमेट झालेलं पाहिजे. तर ह्या तीन मूव पाहिजेत मला. एका मूव मध्ये मला काय कळणार आहे तुमचा आन्सर रॉंग आहे राईट आहे? क्लिअर, सर्वांना समजलं? विचार करा, ऍक्च्युली 2 मिनिटं 5 मिनिटं तरी विचार करावा लागतो. असं बघितल्या बघितल्या नाही समजत.
पॉवर व्हेरी गुड. पॉवर व्हेरी गुड. मला पण सापडलं नव्हतं हे अजून. ओके, आता सर्वांनी लक्ष द्या. आता इथे काही काही जणांनी मूव सांगितले आहेत ना, मी त्या एक्सप्लेन करतो. जर नाईट क्रॉस B7 केलं ना, तर त्याला बिशप क्रॉस B7. तुम्ही क्वीन क्रॉस B7 केलं तरी किंगला अपोनंटच्या इकडे जागा उरते. किंवा हे बिशप क्रॉस बिशप मारून पण नाही चालत, त्याने पण नाही होत चेकमेट. इकडे नाईटने मारेल आणि जर क्वीनने चेक दिला की नाईट परत जाईल. आता सर्वांनी नीट लक्ष द्या. सर्वांनी नीट लक्ष द्या आता या पोझिशन मध्ये. तर या पोझिशन मध्ये करेक्ट मूव आहे क्वीन क्रॉस B7. क्वीन क्रॉस B7 ला किंगला जागा नाहीये कुठे, मारावंच लागतंय बिशपने. क्वीन क्रॉस B7 ला बिशप क्रॉस B7, त्याला बिशप क्रॉस B7 नाईटचा सपोर्ट आहे आणि इकडे पण जागा नाहीये किंगला, तर चेकमेट होईल. समजलं सर्वांना? आता आन्सर कसं लिहिणार तुम्ही? क्वीन क्रॉस B7, त्याला कंपल्सरी बिशप क्रॉस B7 मारावंच लागेल ब्लॅकला, आणि त्याला तुमची नेक्स्ट मूव येईल सेकंड मूव बिशप क्रॉस B7 चेकमेट. समजलं का सर्वांना कसं चेकमेट होत आहे? एव्हरीवन ओके. पीसेस मूव केल्यावरती जास्त बेटर समजेल तुम्हाला. आता इथे नीट लक्ष द्या. जर आपण क्वीन क्रॉस B7 मारलं, क्वीन क्रॉस B7 ला ब्लॅक कडे काय काय ऑप्शन आहेत? किंगने मारू शकतो का? नाही. तर किंग हलवू शकतो का? तर ते पण नाही. तर क्वीन क्रॉस B7 ला काय करावं लागेल? बिशप क्रॉसच मारावं लागेल ना, ऑप्शनच नाहीये दुसरं. असा विचार करायचा नेहमी. तर बिशप क्रॉस B7 मारल्यावरती त्या बिशपला आपण काय करणार? आपल्या बिशपने बिशप क्रॉस B7 मारणार, चेक. नाईटचा सपोर्ट आहे आपल्या बिशपला, किंगने मारू शकत नाही आणि इकडे पण मूव्ह नाही करू शकत. म्हणजे काय झालं? आपल्या सेकंड मूव्ह मध्ये हा ब्लॅकचा किंग चेकमेट झाला. समजलं सर्वांना आता? एव्हरीवन समजलं का सर्वांना? नाईटचा सपोर्ट आहे, आता किंगला कुठे जागा नाहीये. ओके, नेक्स्ट पोझिशन. आता सर्वांनी नीट विचार करा आणि आन्सर द्या. तर आता या पोझिशन मध्ये व्हाईटने मूव्ह केली आहे, याचा अर्थ ब्लॅकची मूव्ह आहे. आता ब्लॅकची मूव्ह आहे, तर विचार करा काय खेळणार ब्लॅक कडून आणि आन्सर करा.
प्रभास प्रभास फर्स्ट मूव करेक्ट आहे, पण पूर्ण द्यायचा आन्सर प्रभास. त्याच्यानंतर काय खेळेल आपण आणि त्याला आपण काय मूव करून चेकमेट करणार. ओके विजय, व्हेरी गुड. सबा फक्त पहिली मूव करेक्ट आहे, त्याच्यानंतर किंग तिथे जाऊच नाही शकणार सबा. पॉवर, व्हेरी गुड. हा सबा. सर ब्लॅकची मूव आहे ना, तर नाही का रूक H3 चालवलं ना, तर नाही का मग राजा नाही किंग नाही का K2 चालवलं तर नाही का बिशप त्याला मारतोय ना. आणि पण जर जर सबा, पण मला सांग, किंग E2 ला बिशप मारतोय, तर हा किंग जाऊ शकणार नाही ना किंग E2 वरती. कारण बुद्धिबळ खेळामध्ये किंग मरत नाही ना, फक्त चेकमेट होतो. हा तर स्वतःहून जाऊ शकतो का? जर इथे चेक असेल तर हा स्वतःहून जाऊ शकतो का इकडे? मग सर के E3 ला जाणार ना तो. नाईट मारेल मग. विचार करायचा सबा आणि मेसेज मध्ये द्यायचा आन्सर. नाईट पण मारेल ना इथे किंग E3 ला. प्रभास. सर हम्म. माझी पहिली आणि दुसरी मूव बरोबर आहे का? नाही, चुकीची आहे. ओके, सर्वांनी नीट लक्ष द्या. आता या पोझिशन मध्ये फर्स्ट मूव येईल रूक G3. रूक G3 चेकला. या किंग इकडे नाही जाऊ शकत, इथे नाही जाऊ शकत. किंग कडे एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे किंग F4. रूक G3 ला किंग F4 एकच ऑप्शन आहे जिथे चेक नाहीये. आणि रूक F4 ला रूक टेक्स F2 आणि चेकमेट.
रूक क्रॉस F2 ला चेकमेट होत आहे. समजलं सर्वांना? हा किंग या रूकला नाही मारू शकत, नाईटचा सपोर्ट आहे, इकडे बिशप आहे, इकडे नाईट आहे. मग काय झालं, हा चेक आला आता आणि किंगला जायला कुठेही जागा नाहीये, तर त्याच्यामुळे किंग चेकमेट झाला. क्लिअर सर्वांना? ओके, कोणाला काही विचारायचं असेल तर हँड रेज करा, नाही तर मग क्लोज करूयात आजचं सेशन. काही विचारायचं कोणाला? सेशन आवडलं का सर्वांना आजचं? लाईव्ह पण झालं, ब्लाइंड फोल्ड हो पण सर. झालं. सर हा, किंगला किती पॉइंट्स असतात? कशाला? किंगला क्वीनला? किंग राजा. किंगला पॉइंट नसतात. किंग सगळ्यात इम्पॉर्टंट पीस आहे. किंग मेला की विषय संपला. इन्फानाइट पॉइंट असतात, इन्फानाइट, अनलिमिटेड. आपण जे पॉइंट दिलेत बिशप चे, क्वीनचे, तर ते फक्त समजण्यासाठी दिलेत. त्याचं रिअल गेम मध्ये काहीच नाहीये, फक्त व्हॅल्यू कळते आपल्याला पीसची. अजून विचारायचंय कोणाला काही? ओके, चला बाय, गुड नाईट एव्हरीवन. गुड नाईट सर. बाय, गुड नाईट. बाय बाय सर. गुड नाईट Bye. सर. बाय सर.